Students, hello students, we have discussed on topic nomenclature of organic compound having one or more than one functional group. आतापर्यंत आपण काय केलं की ॲलिफॅटिक कंपाऊंड किंवा स्ट्रेट चेन अँड ब्रँच चेन अल्केनचे नॉमेनक्लेचर आपण पाहिलं. आता जर एक किंवा एकापेक्षा जास्त जर फंक्शनल ग्रुप असतील तर अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन एक किंवा एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असेल तर अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर कसं करायचं ते आपण आता या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सपोज आता हे पहिलं एक्झाम्पल आहे आणि त्या एक्झाम्पलमध्ये हा OH ग्रुप हा एक आहे आपला फंक्शनल ग्रुप आहे. मग अकॉर्डिंग टू आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम फर्स्ट रूल आपला काय असणार आहे, टू सिलेक्ट लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग दिस फंक्शनल ग्रुप. त्या ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये जो फंक्शनल ग्रुप असेल तो फंक्शनल ग्रुप त्या कार्बन चेनवरती प्रेझेंट असला पाहिजे. सेकंड रूल आहे, द नंबरिंग ऑफ कार्बन चेन स्टार्ट फ्रॉम दॅट एंड विच इज नियरेस्ट टू दिस OH ग्रुप ऑर फंक्शनल ग्रुप. आता जर नंबरिंग करत असताना आपल्याला OH ग्रुपला लोएस्ट नंबर द्यायचा आहे तर आपण करेक्ट नंबरिंग हे असं राईट साईडनी 1 2 3 4. सो कंपाऊंड कंटेनिंग 4 कार्बन ॲटम्स म्हणजे पॅरेंट अल्केन काय असेल आपलं, ब्युटेन. ब्युटेन हा पॅरेंट अल्केन आहे. पण हा जो फंक्शनल ग्रुप आहे तो फंक्शनल ग्रुप कार्बन नंबर 2 वरती प्रेझेंट आहे. म्हणजे 2OL. OL हा काय झाला, अल्कोहोल मॉलिक्यूल आहे. तर अल्कोहोलला जो आपण सफिक्स यूज करतो तो आहे OL. हा OL ग्रुप म्हणजेच OH ग्रुप हा कार्बन नंबर 2 वरती प्रेझेंट आहे. तो 2OL हा झाला आपला पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. आणि नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 आहे म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन ब्युटेन. पण हा OL सफिक्स लिहित असताना आपण काय केलं, ई सफिक्स ऑफ पॅरेंट अल्केन. हा पॅरेंट अल्केन मधला ई रिमूव्ह केला आणि त्याऐवजी आपण कोणता सफिक्स ॲड केला, OL सफिक्स ॲड केला. म्हणजे कंपाऊंडचं नाव काय झालं, ब्युटेन 2OL. आता हा जो ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये एकच फंक्शनल ग्रुप आहे, हा OH ग्रुप म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये हा जो क्लोरीन ॲटम आहे हा झाला आपला फंक्शनल ग्रुप. म्हणजे कशाचं एक्झाम्पल आहे, अल्काइल हॅलाइड. ही जी फॅमिली आहे किंवा जो क्लास आहे त्याचं हे एक्झाम्पल आहे. मग अल्काइल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, RX आहे. एक्स म्हणजेच फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ह्या एक्झाम्पलमध्ये क्लोरीन हा काय झाला, फंक्शनल ग्रुप झाला. मग आपल्याला कार्बन चेन सिलेक्ट करायची, कार्बन चेन 1 2 3 4. पण जो Cl आहे त्या Cl ला लोएस्ट नंबर आला पाहिजे. म्हणजे करेक्ट नंबरिंग आपला असेल राईट साईडनी 1 2 3 4. So this compound containing 4 carbon atoms means corresponding alkane butane. पण आता जर हॅलोजन ॲटम असेल तर हॅलोजन ॲटम मध्ये आपण काय करतो, सफिक्स ऐवजी काय करतो, प्रिफिक्स लिहितो. म्हणजे क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो किंवा फ्लोरीन असेल तर फ्लोरो. हे प्रिफिक्स आहेत. मग अल्काइल हॅलाइडमध्ये हॅलोजन ॲटमचं नाव आपल्याला अगोदर लिहायचं आहे. मग आता हॅलोजन ॲटम कार्बन नंबर 2 वरती प्रेझेंट आहे, तो 2 क्लोरो. आणि कार्बनची चेन संख्या, कार्बन ॲटम्स त्या कार्बन चेनमध्ये किती आहेत तर 4 आहेत, म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केनिल ब्युटेन. ज्याचं करेक्ट आययुपीएसी नेम आहे 2 क्लोरो ब्युटेन. तर हे एकच फंक्शनल ग्रुप असणारे हे एक्झाम्पल्स आहेत. आता दुसरं एक्झाम्पल आपण घेऊयात. या एक्झाम्पलमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. हे सिमिलर फंक्शनल ग्रुप आहेत. C डबल बॉन्ड O म्हणजे कोणत्या फॅमिलीमधला कंपाऊंड आहे, कीटोन फॅमिलीमधला कंपाऊंड आहे. कीटोनचा जनरल फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OR.
ही कीटोन फॅमिली आहे, पण 2 फंक्शनल ग्रुप आहेत. मग 1 2 3 4 5. आता जर आपण लेफ्ट किंवा राईट साईडने दोन्ही साईडने नंबरिंग केलं तर कीटोनिक ग्रुपला सेम नंबर येणार आहे, तो असणार आहे 2 and 4. कीटोन मॉलिक्यूल आहे म्हणजे आपण सफिक्स यूज करणार त्याला ONE. आता कार्बनची संख्या 5 आहे म्हणजे करस्पॉन्डिंग इथे 2 कीटोनिक ग्रुप आहेत म्हणून 2 4. दोन्ही ग्रुप सेम असल्यामुळे त्याला आपण प्रिफिक्स यूज केला डाय आणि पुढे सफिक्स लावला ONA. तो 2 4 डाय ONE. पण त्यामध्ये 5 कार्बन ॲटम आहेत, तो करस्पॉन्डिंग अल्केन पेंटेन. बट दिस E suffix of pentane is retained. हा E रिटेन कधी करतो आपण? सपोज 2 or more functional group. 2 or more functional group present in one molecule. जर एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर असतील, सिमिलर फंक्शनल ग्रुप असतील, तर आपण हा E सफिक्स पुन्हा रिटेन होतो आणि कंप्लीट नाव आपण लिहितो पेंटेन then 2 4 DiONE. हे झालं करेक्ट IUPAC नेम. सिमिलर एक्झाम्पल आपण घेऊयात की इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत, हे डबल आहेत. आता कार्बन चेन आपण सिलेक्ट केली 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. पण नंबरिंग करत असताना आपण काय केलंय, राईट साईडने नंबरिंग केलं, कारण हा जो डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड हा आपला फंक्शनल ग्रुप आहे, त्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे. आता 2 फंक्शनल ग्रुप आहेत, सो 1 2 3 4 5. सो फर्स्ट डबल बॉन्ड कार्बन नंबर 1 वर प्रेझेंट आहे, सेकंड डबल बॉन्ड कार्बन नंबर 3 वर आहे. सो राईट 1, 3. Di means 2 and EN means double bond. But this having 5 carbon atoms, so they are called penta. इथे पण आपण काय केलंय, ANE सफिक्स ऐवजी E सफिक्स ऐवजी काय केलंय, पेंटा असं लिहिलं. पेंट ऐवजी पेंटा. पेंटा 1 3 डाईन हे करेक्ट IUPAC नेम झालं. पण जर डिफरंट फंक्शनल ग्रुप असतील, वेगवेगळे फंक्शनल ग्रुप ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असतील, तर त्या ग्रुप्सची आपल्याला अगोदर प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. हा जो खालील चार्ट आपल्याला पाहायला मिळतोय, त्या चार्टमध्ये फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला कोणाला द्यायची, तर कार्बोक्सिलिक ॲसिडला. सेकंड प्रायोरिटी द्यायची आपल्याला ईस्टर फॅमिलीला. पहिले ॲसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड, त्यानंतर आहे अमाइड, देन सायनाइड, देन अल्डिहाइड, देन कीटोन, देन अल्कोहोल, देन अमाइन, अल्कीन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड मीन्स अल्कीन अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड मीन्स अल्काइन. मग हे या प्रायोरिटीप्रमाणे आपल्याला काय करायचं, फंक्शनल ग्रुपला जर एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील, तर 2 फंक्शनल ग्रुप असेल तर फर्स्ट जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फर्स्ट फंक्शनल ग्रुपला आपण काय म्हणणार, प्रायमरी फंक्शनल ग्रुप. जो प्रायोरिटीने नंबर 1 ला असेल त्याला प्रायमरी फंक्शनल ग्रुप म्हणायचं, आणि जो सेकंड फंक्शनल ग्रुप आहे त्याला म्हणायचं सेकंडरी फंक्शनल ग्रुप. मग प्रायमरी फंक्शनल ग्रुप असेल तर त्याला यूज करतो आपण सफिक्स, आणि जर जो सेकंडरी फंक्शनल ग्रुप असेल त्याला यूज करायचं प्रिफिक्स. तर ही प्रायोरिटी लक्षात असणं महत्त्वाचं आहे की या प्रायोरिटीप्रमाणे आपण जर एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर ऑर्गॅनिक मॉलिक्यूलमध्ये असतील तर त्यांच्या अगोदर आपल्याला प्रायोरिटी द्यावा लागेल आणि प्रायोरिटी नंतर त्याचा IUPAC नेम लिहावा लागेल. हे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 फंक्शनल ग्रुप पाहायला मिळतील. एक आहे CHO आणि दुसरा आहे हा C डबल बॉन्ड O. आता प्रायोरिटीनुसार CHO ग्रुप म्हणजे आपल्याला याला फर्स्ट प्रायोरिटी द्यावा लागेल आणि अल्किन ग्रुपला सेकंड प्रायोरिटी द्यावा लागेल. म्हणजे CHO ग्रुप हा झाला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आणि
सी डबल बॉन्ड ओ हा झाला सेकंडरी फंक्शनल ग्रुप. आता नंबर ऑफ कार्बन ॲटम 4 आहे, सो करस्पॉन्डिंग अल्केन ब्यूट. आता ब्यूट का दिला आपण, तर हा डबल बॉन्ड असल्यामुळे तो ए आणि सफिक्स आपण रिमूव्ह केला. डबल बॉन्डची पोझिशन कुठे आहे, हा नंबर 1 CHO कार्बन, नंबर 2, नंबर 3, नंबर 4. तर डबल बॉन्डची पोझिशन कुठे आपली, तर 2 ला आहे, म्हणून 2ENE ॲक्च्युली, पण त्यातला ई परत आपण रिमूव्ह करतो आणि नंबर 1 ला तो ऑलरेडी ग्रुप आहे. ऑलरेडी ग्रुप असेल तर त्याला आपण सफिक्स वापरतो AL, म्हणजे त्याचं करेक्ट IUPAC नेम झालं ब्यूट 2 इनॉल, हे झालं IUPAC नेम. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेतलं, यामध्ये आपल्याला 2 फंक्शन ग्रुप पाहायला मिळतील. हा आहे OH ग्रुप, सेकंड आहे COOH ग्रुप. आता कार्बोक्सिलिक ॲसिडला आपल्याला काय द्यावं लागेल, फर्स्ट प्रायोरिटी द्यावं लागेल आणि सेकंड प्रायोरिटी आपली OH ग्रुपला असणार. So this carboxylic carbon is always given number 1. So correct numbering 1, 2, 3. 1, 2, 3. आता 3 कार्बन ॲटम आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केन प्रोपेन. प्रोपेन मधला ई सफिक्स रिप्लेस बाय OIC acid, so propanoic acid. But this OH group they present on carbon number 2, so the correct IUPAC name 2-hydroxypropanoic acid. This is the correct IUPAC name of this compound. This compound having 2 functional groups. Second example, CH2 double bond CH, single bond C, triple bond C, single bond CH3. आता यामध्ये प्रायोरिटीमध्ये आपल्याला अल्किन किंवा डबल बॉन्डला फर्स्ट प्रायोरिटी द्यायची, ट्रिपल बॉन्डला सेकंड प्रायोरिटी. सो 1, 2, 3, 4, 5. सो कंपाऊंड हॅव्हिंग 5 कार्बन ॲटम्स, सो करस्पॉन्डिंग अल्केन पेंटेन. पण पेंटेन मधला आपण PENT लिहिलं, ए आणि सफिक्स रिप्लेस केला. पण फर्स्ट प्रायोरिटी 1 डबल बॉन्ड 1 इनला आहे, म्हणून 1 इन, आणि ट्रिपल बॉन्डची पोझिशन 3 आहे, so 3, then write YNE. The correct IUPAC name of this compound pent 1 in 3YNE. The next example, आता इथे आपल्याला 3 फंक्शनल ग्रुप पाहायला मिळतील. एक आहे OH, सेकंड आहे NH2, थर्ड आहे डबल बॉन्ड. आता प्रायोरिटीनुसार आपल्याला करायचं 1, 2, 3, 4. कार्बन चेनला आपण नंबरिंग केलं. ब्यूट डबल बॉन्ड सेकंड पोझिशनला आहे, म्हणून 2 इन, OH ग्रुप आणि 3 अमिनो. आता या एक्झाम्पलमध्ये काय केलं आपण, OH ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी, NH2ला सेकंड प्रायोरिटी आणि ट्रिपल बॉन्डला थर्ड प्रायोरिटी. म्हणून NH2चं काय केलं आपण, प्रिफिक्स लिहिला 3 अमिनो. सेकंड प्रायोरिटी आपलं डबल बॉन्ड आहे, मग ब्यूट डबल बॉन्डची पोझिशन 2 आहे, पुढे ENE, ENE मधला ई रिमूव्ह ते बाय OL ग्रुप, आणि OH आपला हा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप झाला. द करेक्ट IUPAC नेम 3 अमिनो ब्यूट 2 इन 2OL. पुढे आपण एक क्वेश्चन पाहूयात. गिव्ह द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. एक्झाम्पल दिले बघा आता, CH3C डबल बॉन्ड OCH2 CH2 COOH. तर COH हा झाला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, आणि हा C डबल बॉन्ड O हा झाला सेकंडरी फंक्शनल ग्रुप. म्हणजे प्रायोरिटीनुसार आपल्याला काय करतोय, COH ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी देतो. म्हणजे करेक्ट नंबरिंग आपलं इथं कार्बोक्सिलिक ॲसिड पासून येईल. तो 1, 1, 2, 3, 4, 5. आता प्रायोरिटीस आपण बघितलं की COH ग्रुपला फर्स्ट प्रायोरिटी दिली, C डबल बॉन्डला सेकंड प्रायोरिटी दिली. 1, 2, 3, 4, 5.
आता 5 कार्बन आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केनिल पेंटेन. 5 कार्बन ॲटम असेल तर आपण त्याला पेंटेन म्हणतो. पेंटेन मधला ई सफिक्स रिप्लेस बाय OIC ॲसिड. ह्या IUPAC या स्ट्रक्चरचा IUPAC नेम आहे पेंटेनॉइक ॲसिड. पण नंबर 4 वरती आपला किटोनिक ग्रुप आहे, पण हा सेकंडरी फंक्शन ग्रुप असल्यामुळे त्याला आपण काय वापरणार आहे, प्रिफिक्स वापरणार आहे. तो प्रिफिक्स असेल आपला 4-ऑक्झो. 4-ऑक्झो म्हणजे करेक्ट IUPAC नेम झालं 4-ऑक्झो पेंटेनॉइक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द IUPAC नेम ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. आता इथे दोन फंक्शन ग्रुप पाहायला मिळतील. एक आहे OH, सेकंड आहे C डबल बॉन्ड O. OH हा असणारा प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आणि C डबल बॉन्ड O हा सेकंडरी फंक्शन ग्रुप. आता करेक्ट नंबरिंग आपल्याला कुठून करावं लागेल, 1 2 3 4. आता इथे ऑदर ग्रुप एक आपल्याला पाहायला मिळेल. तो ऑदर ग्रुप आहे कार्बन नंबर 3 वर, तो 3 मिथाइल. नंबर ऑफ कार्बन ॲटम 4 आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केनिल ब्युटेन. पण ब्युटेन मधला EAN सफिक्स आपण रिमूव्ह केला कारण याचा डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डची पोझिशन कुठे 1 ला आहे, 1 EN. आणि OH ग्रुपची पोझिशन 2 आहे आणि OH म्हणजे अल्कोहोलिक ग्रुप आहे OL. द करेक्ट IUPAC नेम 3 मिथाइल ब्यूट 1 in 2 OL. ब्यूट 1 in 2 OL. So 3 methyl but 1 in 2 OL. This is the correct IUPAC name of following compounds.